कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या धर्तीवर रत्नागिरीतील मांडवी बंदरावर 1933 साली गेटवे ऑफ रत्नागिरीची निर्मिती करण्यात आली। या गेटवे ऑफ रत्नागिरीला मांडवी बंदर या नावाने देखील ओळखलं जातं। गेल्या काही वर्षांपासून या बंदराची अवस्था खूपच दयनीय बनली होती, पण स्थानिक पुढाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सरकारच्या माध्यमातून 3,60,00,000 रुपये खर्च करून पुन्हा एकदा या जेट्टीला गतवैभव प्राप्त करून दिलंय। सुरुवातीच्या काळात प्रवासी बोटींना इथं थांबा असायचा। मुंबईचा चाकरमानी या बोटीच्या सहाय्यानंच कोकणात दाखल व्हायचा आणि या बंदरातून आपापल्या गावी जायचा। मांडवी बंदराची वास्तुरचना आजही पूर्वीसारखीच आहे। सध्या त्याची डागडुजी करून त्याची लांबी वाढवण्यात आली आहे। या मांडवी बंदराची खासियत म्हणजे याच्या चारही बाजूला विलोभनीय असा निसर्ग आहे। या मांडवी बंदराचं सौंदर्य दिवसापेक्षा रात्रीच अधिक खुलून दिसतं। या मांडवी बंदराची लांबी 282 मीटर आहे आणि रुंदी 4.2 मीटर। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून या जेटीची डागडुजी करण्यात आली आहे। सतत 2 वर्ष चालत असलेल्या डागडुजीच्या कामानंतर मांडवी बंदर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनलंय। दररोज सायंकाळी तब्बल 52 दिव्यांच्या प्रकाशानं हा परिसर उजळून निघतो। या बंदराला पूर्वी रत्नागिरीचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे। या बंदरावर प्रवासी बोट थांबत असे आणि हजारो लोक रत्नागिरीमध्ये ये जा करत असत। म्हणूनच या बंदराला गेटवे ऑफ रत्नागिरी ही ओळख मिळाली। मुंबईतून सुटणाऱ्या बोटी, प्रवासी बोटी सुटायच्या, कोकण सेवक आणि आणखीन एक चौगुलीची होती ती यायची। मुंबई, जयगड, परत दिघी वगैरे असे बंदर, मांडवा बिंडवा बंदर करत रत्नागिरीला यायची। रत्नागिरीतून वेंगुर्ला, मालवण, गोव्यापर्यंत जायची। तेव्हा काहीतरी 5 रुपये, 7 रुपये, 12 रुपये वगैरे असं काहीतरी तिकीट होतं तेव्हा बोटीचं। हजारो प्रवासी असायचे बोटीमध्ये। रत्नागिरीमध्ये एसटीचं जाळं वाढल्यानंतर प्रवाशांनी एसटीलाच पसंती दिली आणि त्यामुळे बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत गेली। त्यातच कोकणात रेल्वे सुरू झाली आणि हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला। आता या जेटीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालाय। एसटीचं जाळं वाढल्यावर बंदच झाली। परत त्यांनी दमानिया शिपिंग कॉर्पोरेशनची चालू झाली होती बोट, पण त्याचं तिकीट 1200, 2000, 5000 असं असल्यामुळे तेही बंद पडली वर्षभरात। आणि नंतर 1997 सालाला काय हे झालं, ट्रेन सुरू झाली, मग काय बंदच पडली। आता पिकनिक स्पॉट म्हणूनच यूज केला। मांडवी बंदरावर रत्नागिरीकरांसाठी आणि पर्यटकांसाठी मिनी खाऊ गल्ली देखील सुरू झाली आहे। या जेटीच्या डागडुजीनंतर इथलं सौंदर्य अधिकच खुलून आलंय। तुमचा मानसिक थकवा दूर करायचा असेल तर या जेटीला नक्की भेट द्या। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।